खरंच कोकणाचं हे भाग्य आहे. निरंजन डावखरे साहेबांसारखा एक तरुण तडफदार योग्य व्यक्ती या मतदारसंघाला मिळालेला आहे. त्याला विषयाचं त्यांना गांभीर्य आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न घ्या किंवा शिक्षकांचे प्रश्न घ्या, पदवीधरांचे प्रश्न घ्या, त्यांना सगळ्यांची जाण आहे आणि ते पूर्ण त्यांनी हा सगळा जो मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. प्रत्येकाचे प्रश्न त्यांना माहिती आहे आणि ते नक्कीच आता त्यांची हे त्रिवार हे तिसऱ्यांदा हॅट्रिक आहे, ह्याच्यात हे सगळे प्रश्न ते सोडवतील आणि पदवीधरांसाठी, युवकांसाठी नवीन रोजगार अशा ज्या हे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या योग्य मार्गाने सोडवतील. सर, महाराष्ट्र सरकारने हे जे अर्थसंकल्प सादर केला आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी काहीतरी विशेष योजना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जी लाडकी बहीण योजना जी आहे ते जे MP मध्ये चालत होती, आता ही महाराष्ट्र सरकारने चालू केलं आहे. कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद येतो, कसा लोकांना फायदा मिळतो? लाडकी बहीण योजना खूपच उपयुक्त आणि नागरिकांसाठी चांगली आहे. यात आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांना 1500 रुपये दर महिना मिळणार आहे. तुम्ही कुठल्या स्त्रीकडे बघाल तर ती घरातलं काम करते म्हणून दुर्लक्ष केलं जातं, पण ती पुरुषाच्या जोडीला तेवढ्याच तोडीचं काम बिना पगारी करत असते. तर त्याच्यामुळे 1500 हे तिच्या हक्काचे आहेत. मी तर म्हणेन पुढे फ्युचरमध्ये 1500च्या जागी 2-2,500 रुपये पण वाढवून मिळायला पाहिजेत, पण हिला हे पैसे मिळायलाच पाहिजेत. आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना एकदम सोपी केलेली आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर नोंदणी होऊन त्यांना हे पैसे मिळतील. ही जे अर्थसंकल्प सादर केला आहे, आता थोड्या दिवसांनी ते विधानसभा निवडणूक लागणार आहे, त्याच्यामध्ये ह्या योजनांचा कितपर्यंत लाभ होईल? नक्कीच आपण जर पूर्ण आढावा घ्याल तर कुठल्याही प्रांतात किंवा प्रदेशात या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या महिलांसाठी, सिनियर सिटीजनसाठी, लहान मुलांसाठी या सतत केल्या जातात आणि त्या यशस्वी पण होतात. त्याची अंमलबजावणी प्रॉपरली इलेक्शन असो किंवा इलेक्शन नंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी प्रॉपर व्हायला पाहिजे, याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. काल सर अमोल कोल्हेंनी असं म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना जसे सुरू केलं आहे तसे बहिणींना जशी भेट भेटली आहे तशी दाजींना पण द्या, शेतकऱ्यांना किंवा दुधाचा मोलभाव त्यांना भेटला पाहिजे. त्याच्या नक्कीच त्या प्रत्येक एरियामधला त्यांचा जो प्रश्न आहे त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करून मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी या गोष्टीला, दुधाला किंवा इतर याला कशा प्रकारे भाव दिला जातो या गोष्टींचा आणि संपूर्ण आपल्या मार्केटचा प्लस मायनस हा विचार करून योग्य त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. विरोधकांकडून अशी टीका होत आहे की लाडकी बहीण योजना आहे आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करत आहेत, महिलांना त्यासाठी टार्गेट बनवलं जात आहे, तर त्यात तुमचं मत नेमकं काय आहे? विरोधकांना नक्कीच मी सांगू इच्छिन की असा कोणीही राजकीय पुढारी नसेल की ही चालू केलेली योजना फ्युचरमध्ये बंद करेल. नक्कीच ही आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या फायद्याचे आणि असं कोणी चूक करणार नाही की ती बंद केली. मला वाटतं पुढे येणारे कुठलंही सरकार असू दे ती योजना नक्की त्या अमाऊंटमध्ये वाढ करेल आणि ही सतत चालू राहील.